बघा, तुम्ही ऐकलाच असेल हा कुरकुरीत आवाज डोस्याचा. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. खूप छान डोसे बनलेले आहेत, मस्तपैकी एक नवीन काहीतरी डिश. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हा डोसा आरोग्यासाठी खूप छान असतो. नागली डोसा म्हणजे काय सांगायचं. चला तर मग इथं रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. इथं मी नागली घेतलेली आहे. मी इथं 4 वाट्या नागली घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ते 4 ते 5 तास मी भिजवलेले होते. अशा पद्धतीने हे भिजलेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचं सारण बनवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही नागली आणि तांदूळ मिक्स सारण टाकून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी उडदाची डाळी भिजत घातलेली होती 1 वाटी, तीही आपल्याला टाकून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं करून आणि वरून पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जवळपास हे सारण आता बारीक करून झालेलं आहे. एका गाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तुम्ही जरी असंही हे सारणचे डोसे बनवले तरी चालतील, पण शक्यतो गाळून घ्यायचं. खूप छान मस्त डोसे येतात, कुरकुरीत येतात. बघा, अशा पद्धतीने हे मी गाळून घेतलेलं आहे. लगेचच आपल्याला डोसे करायचे आहेत. हे फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं नाही. याच्यावरचं मी पाणी काढून घेतलेलं आहे म्हणून हे कमी दिसतं आहे. बघा, अशा पद्धतीने हे सारण इथं बनलेलं आहे. आता आपल्याला डोसे काढून घ्यायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1 स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित, जेणेकरून सर्व मीठ त्याच्यामध्ये मिक्स होईल. आता आपल्याला गॅस चालू करून तवा ठेवून घ्यायचा आहे. इथे मी निर्लेपचा तवा घेतलेला आहे. आता आपल्याला डोसे काढून घ्यायचे आहेत. अगदी थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला हे डोसे काढून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने मी फिरून घेतलेलं आहे हे पीठ तव्यावरती टाकून व्यवस्थित. अगदी पटकन होतात हे डोसे, जास्त वेळ लागत नाही आणि खूप बारीक डोसे येतात आणि कुरकुरीत येतात मस्त. बघा, वरून तेल टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं तेल टाकल्यानंतर लगेचच आपल्याला ह्या डोस्याला आलटीपलटी करून घ्यायचं आहे. खूप छान. बघा, खूप बारीक येतात मस्त डोसे, अगदी कुरकुरीत. अगदी कमी साहित्यामध्ये हे डोसे मी बनवलेले आहेत इथं. मस्त आरोग्यासाठी तर खूप छान आहे. सकाळीच नाश्त्याला तर एकदम बेस्ट. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की हे डोसे जमतील. बघा, किती बारीक डोसा आलेला आहे, अगदी कुरकुरीत झालेला आहे. दोघी साईडने आलटीपलटी करून घ्यायचं आहे. आलटीपलटी केल्यानंतर याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे लगेचच. बघा, अशा पद्धतीने इथं मी रोल बनवून घेतलेला आहे. आता ह्या डोस्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, किती छान आलेला आहे, अगदी कुरकुरीत एकदम बारीक डोसा आलेला आहे. अशाच पद्धतीने हे डोसे मी इथं सर्व काढून घेतलेले आहेत. बघा, दुसरा डोसाही तुम्हाला दाखवते. लगेचच तयार होतात. वरून थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. दोघी साईडने आलटीपलटी करून घ्यायचं आहे परत. बघा, किती बारीक आलेला आहे, मस्त. जाळी पण खूप छान सुटलेली आहे. याच्यामध्ये कोणताच सोडा न टाकलेला आहे ना इनो टाकलेला आहे. बिगर सोडा आणि विनोचा डोसा आहे. खूप छान आणि असा कुरकुरीत येतो मस्त. खायला पण छान लागतो. नाश्त्यासाठी तर खूप उत्तम पर्याय आहे. बघा, लगेचच रोल तयार होऊन जातो त्याचावाला. बघा, अशा पद्धतीने सर्व डोसे मी काढून घेतलेले.
डिशमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी पूर्ण फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल आणि वेट लूजसाठी खूप छान आहे. हेवी नाश्ता करण्यापेक्षा हा नाश्ता केव्हा पण उत्तम राहील. मस्त. इथं तुम्ही डोस्याबरोबर बटाट्याची भाजीही केली तरी चालेल. इथं मी हिरवी चटणी केलेली आहे डोस्यांबरोबर खायला. तुम्ही बटाट्याची भाजी नक्की करा, खूप छान लागते ह्या डोस्यांबरोबर. मला थोडी घाई होती म्हणून मी आज बटाट्याची भाजी बनवलेली नाही आहे. बघा, अशाच पद्धतीने सर्व डोसे मी इथं बनवून घेतलेले आहेत. मस्त, खूप छान आलेले आहेत डोसे. नागलीचे डोसे करायचे म्हटले तर पीठ त्याचं अगदी पातळ ठेवायचं आहे आपल्याला. बघा किती जाळी आली आहे डोस्याला, खूप कुरकुरीत आलेला आहे. मस्त जाळी बघा किती स्पष्ट दिसते. चला तर मग अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा किती कुरकुरीत आवाज येतो डोस्याचा. बघा अगदी बारीक लेअरचा डोसा आलेला आहे. मी इथं हिरवी चटणी बनवलेली आहे डोस्यांबरोबर खायला. बघा किती जाळी आलेली डोस्याला. मस्त, खूप छान असा कुरकुरीत डोसा आलेला आहे. रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त, खूप छान. तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तशा पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी करून दाखवेन.